नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे की तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये जरूर पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. ठीक आहे, तर पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाचं गोष्ट म्हणजे की 18 आणि 19चे डेली करंट अफेअर्स मला तुम्हाला देता आलेले नाही आहेत. रिझन होतं माझी तब्येत खूप बिघडलेली आणि मला आराम करावा लागला होता, त्यामुळे डेटाही काढता आलेला नाही आहे. तर ते लेक्चर मला देताही येणार नाही आहे तुम्हाला, कारण की डेटा माझ्याकडे नाही आहे. ठीक आहे, तर पण एक प्रॉमिस की इथून पुढे म्हणजे आजपासून रेग्युलर जसे आपले डेली करंट अफेअर्स येतात तसे येतील. ठीक आहे, आणि 2 दिवसाचे देता आले नाही आहेत त्याबद्दल एक्स्ट्रीमली सॉरी. ओके, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 20 जून 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 20 जून रोजी जगभरामध्ये प्रामुख्याने कोणता दिवस साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जागतिक निर्वासित दिन, वर्ल्ड रेफ्युजी डे. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट्स पहा या प्रश्नाचे. 20 जून हा जागतिक निर्वासित दिन म्हणून साजरा केला जातो आणि संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस अधिकृतपणे घोषित केलेला आहे. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे निर्वासितांबद्दल सहानुभूती आणि जागरूकता वाढवणे असा आहे आणि संघर्ष आणि छळामुळे विस्थापित झालेल्या लोकांच्या जिद्द आणि साहसाचा सन्मान केला जातो या दिवशी. ओके, साधारण लक्षात ठेवा फक्त. 20 जून या दिवशी जागतिक उत्पादकता दिन देखील पाळला जात असतो. हा दिवस कार्यक्षमता, आर्थिक वाढ आणि वैयक्तिक विकासाचे महत्त्व अधोरेखित करतो. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा. भारतीय तटरक्षक दलामध्ये पहिले स्वदेशी होवरक्राफ्ट म्हणून कोणते होवरक्राफ्ट दाखल करण्यात आलेले आहे? असा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, H561 असं त्याचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 18 जून 2026 रोजी भारतीय तटरक्षक दलामध्ये पहिले स्वदेशी होवरक्राफ्ट 561 दाखल झालेला आहे आणि 561 हे भारतीय तटरक्षक दलाचे पहिले देशात बनलेले एअर कुशन व्हेइकल म्हणजे ACV आहे. भारतीय तटरक्षक दलासाठी एकूण 6 स्वदेशी ACV तयार होत आहेत आणि ACV म्हणजे एअर कुशन व्हेइकल, ज्याला होवरक्राफ्टही म्हणतात. शोध व बचाव, सर्च अँड रेस्क्यू मोहिमांसाठी होवरक्राफ्ट उपयुक्त ठरत असते. मानवतावादी मदतीच्या मोहिमांमध्येही होवरक्राफ्ट वापर त्याचा होत असतो. हा होवरक्राफ्ट खरेदीचा करार संरक्षण मंत्रालय आणि चौगुले कंपनी यांच्यामध्ये झालेला आहे. भारतीय तटरक्षक दलाची स्थापना जी आहे ते 1978ला झालेली आहे आणि हे दल संरक्षण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली काम करत असते. पुढील प्रश्न तिसरा. नवितास सोलरचा प्रस्तावित प्रकल्प गुजरातमधील कोणत्या ठिकाणी आहे? असा प्रश्न आहे. नवितास सोलर नाव लक्षात ठेवा. योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक ए, अंकलेश्वर येथे गुजरातमधील. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. नवितास सोलार कंपनीने गुजरातमध्ये 1500 कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय आणि हा प्रकल्प अंकलेश्वर, भरूच जिल्ह्यामध्ये होत आहे आणि या प्रकल्पाची उत्पादन क्षमता 3.6 गिगावॅट इतकी आहे. हा प्रकल्प सौर सेल उत्पादनांशी संबंधित आहे. पहिला टप्पा जो आहे तो 2027 मध्ये सुरू करण्याचं लक्ष असणार आहे. हा प्रकल्प सुमारे 1000 थेट रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे यामध्ये आणि रोजगार उत्पादन, अभियांत्रिकी, संचालन आणि संशोधन क्षेत्रामध्ये मिळतील आणि भारताच्या सौर पुरवठा साखळीतील मूल्यवर्धन यामुळे होईल आणि सौर सेल आयातीवरील अवलंबित्व यामुळे कमी होणार आहे. पुढील प्रश्न चौथा. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ पुरुष निवड समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती
झालेली आहे नुकतीच. ठीक आहे, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजेश पवार यांचे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. जून 2026 मध्ये राजेश पवार यांची मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच MCA च्या वरिष्ठ पुरुष निवड समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. राजेश पवार हे माजी फिरकीपटू आहेत भारतीय संघाचे आणि त्यांनी 83च्या प्रथम श्रेणी सामने खेळलेले आहेत. त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये 200 पेक्षा जास्त विकेट्स त्यांच्या कारकिर्दीमध्ये घेतलेल्या आहेत. पवार यांनी मुंबई, बडोदा आणि आंध्र प्रदेश या संघांचे प्रतिनिधित्व देखील यापूर्वी केलेले आहे. अध्यक्षपद मिळण्यापूर्वी ते मुंबई अंडर-23 संघाचे मुख्य प्रशिक्षक देखील होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई अंडर-23 संघाने CK नायडू ट्रॉफी देखील जिंकलेली आहे. MCA ही मुंबई क्रिकेटची प्रमुख संघटना आहे आणि वरिष्ठ पुरुष निवड समितीचं मुख्य काम म्हणजे योग्य खेळाडूंची निवड करणं असं आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न 5वा. BSE ने कोणता निर्देशांक नुकताच सुरू केलाय, लॉन्च केलाय असा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक डी, BSE सात्विक 100 असं नवीन निर्देशांकाचं नाव आहे. लक्षात ठेवा. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. BSE इंडेक्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी BSE लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे आणि BSE सात्विक 100 हा भारतातील पहिला सात्विक निर्देशांक असणार आहे आणि या निर्देशांकामध्ये एकूण 100 कंपन्या निवडलेल्या आहेत आणि या कंपन्यांची निवड BSE 500 निर्देशांकामधून झालेली आहे. हा निर्देशांक सात्विक मूल्यांनुसार गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी खास तयार करण्यात आलाय. ठीक आहे, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस व म्युच्युअल फंड योजनांतही याचा वापर होतो आहे आणि 29 मे 2026 रोजी HDFCला सर्वाधिक म्हणजेच 9.71% वेटेज मिळालेले आहे आणि ICICI बँकला 7.69% आणि रिलायन्स इंडस्ट्रीजला 7.65% वेटेज मिळालेले होते. पुढील प्रश्न 6वा. नागालँड सरकारने तंबाखू आणि निकोटीनयुक्त पदार्थांवरती किती कालावधींसाठी बंदी घातलेली आहे असा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1 वर्षांसाठी बंदी घालण्यात आलेली आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. नागालँड सरकारने तंबाखू आणि निकोटीन असलेल्या पदार्थांवरती 1 वर्षांसाठी बंदी घातलेली आहे. अन्न सुरक्षा आयुक्तांनी हा आदेश दिलाय आणि बंदी अन्न सुरक्षा आणि कायदे मानक 2006 नुसार लागू करण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे. ठीक आहे, गुटखा, पान मसाला, फ्लेवर्ड आणि सुगंधित चघळायचे पदार्थ यावरती ही बंदी लागू असेल आणि स्वतंत्र विकले गेले तरी एकत्र सेवन केल्या जाणाऱ्या पदार्थांनाही बंदी आहे आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने या निर्णयाला पाठिंबा दिलेला आहे. ठीक आहे, नागालँड हे तंबाखू व निकोटीनयुक्त पदार्थांवरती वर्षभर बंदी घालणारे राज्य त्यामुळे ठरलेले आहे. पुढील प्रश्न 7वा. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेते रोहन बहीर पाटील यांचा धडा कोणत्या इयत्तेच्या बालभारती पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे असा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 6वीच्या पुस्तकांमध्ये यांच्यावरती इथून पुढे धडा पाहायला मिळेल. ठीक आहे, महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. रोहन बहीर पाटील हे राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेते आहेत. यांनी बीड जिल्ह्यातील आहेत आणि त्यांना शौर्याचा आणि धाडसाचा प्रसंग 6वीच्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये एका धड्याच्या स्वरूपात समाविष्ट करण्यात आलेला आहे. ठीक आहे, हा धडा जून 2026 मध्ये चर्चेत आला आणि तो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे आणि या नव्या धाडसामुळे भविष्यातील पिढीलाही धैर्य, शौर्य, चांगल्या मूल्यांचं महत्त्व कळू शकेल. ठीक आहे, रोहन बहीर पाटील यांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2023 शौर्य श्रेणी हा पुरस्कार पुरात
वाहून जाणाऱ्या महिलेचे प्राण वाचवल्याबद्दल प्रदान करण्यात आलेला होता, कारण लक्षात घ्या. आणि त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बीड जिल्ह्यातील नवगण राजपूर येथील डोंगरी नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या छायाबाई गायकवाड यांना वाचवलेलं होतं त्यावेळेस. ठीक आहे. पुढील प्रश्न 8वा. 19 जून 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या गोष्टीला मूलभूत अधिकार म्हणून घोषित केलेलं आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पदपथावरती चालणे हा इथून पुढे आपला मूलभूत अधिकार असणार आहे, असं डिक्लेअर केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 19 जून 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ठरवले की पदपथावर चालणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. ठीक आहे. आणि हा अधिकार भारतीय संविधानाच्या 19(1)D नुसार देशभर मुक्तपणे फिरण्याच्या अधिकाराशी जोडलेला आहे. सुरक्षित पदपथांवरती चालणे हे अनुच्छेद 21 मध्ये दिलेल्या जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याशी देखील संबंधित आहे, असा उल्लेख केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने. आणि या निर्णयाचे मुख्य लेखन न्यायमूर्ती PS नरसिंहा व सहकारी न्यायमूर्ती AS चंदूकर हे होते. आणि हा निर्णय मोटार अपघात भरपाई प्रकरणाच्या वेळी दिला, ज्यात 5 वर्षांचा मुलगा ट्रकाखाली येऊन मरण पावलेला आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 9वा. कॅगच्या FY25 स्टेट फायनान्स रिपोर्टनुसार सर्वाधिक म्हणजेच 8.69 वित्तीय तूट कोणत्या राज्यात नोंदवण्यात आलेली आहे किंवा नोंदवली गेलेली आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक सी, मेघालय. चार्ट बघा, लेटेस्ट आहे. पुढील प्रश्न त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. कॅग FY25 स्टेट फायनान्स रिपोर्टनुसार 28 राज्यांनी वित्तीय तूट नोंदवली आणि 15व्या वित्त आयोगाने GSDPच्या 3% वित्तीय तूट मर्यादा निश्चित केलेली होती आणि 18 राज्यांनी ही 3% मर्यादा ओलांडलेली आहे. 31 मार्च 2025 पर्यंत राज्यांची एकत्रित दायित्व हे 90.51 लाख कोटी इतकं होतं, असं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. मेघालयची सर्वाधिक तूट ही 8.69% इतकी आहे. नागालँडची 6.14% वित्तीय तूट नोंदवली गेली आणि सिक्कीमची 5.59 वित्तीय तूट नोंदवली गेलेली आहे. आणि कॅग म्हणजे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक संस्था होय. आणि FY25 स्टेट फायनान्स रिपोर्ट हा कॅगचा अहवाल आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 10वा. होर्मुझ समुद्रधुनी पुन्हा खुली होण्यामागचे प्रमुख कारण कोणते आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अमेरिका आणि इराण शांतता करार झालेला आहे नुकताच. इमेज बघा, इथे होर्मुझची समुद्रधुनी आहे, त्यामुळे ती इतकी महत्त्वाची. ठीक आहे. ह्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. जून 2026 मध्ये होर्मुझ समुद्रधुनी पुन्हा खुली करण्यात आली आहे आणि अमेरिका इराण शांतता करारामुळे ही समुद्रधुनी खुली करण्यात आलेली आहे. भारताकडे 40 LPG टँकर त्यामुळे रवाना झालेले आहेत आणि त्यानुसार 16 खतवाहू जहाजे देखील भारताच्या दिशेने येत आहेत. आणि भारताच्या ऊर्जा गरजांपैकी सुमारे 75% गरजा पश्चिम आशियावरती अवलंबून आहेत आणि होर्मुझ समुद्रधुनी जागतिक ऊर्जा वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि महत्त्वाची आहे देखील. आणि युद्धामुळे भारतीय LPG आयात सुमारे 51% घटलेली होती आणि त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवरती खूप जाणवला. ठीक आहे.
त्यामुळे हा करार टिकावा हीच अपेक्षा आहे. इराणने 60 दिवसांनंतर जहाजांवरती टोल आकारण्याची घोषणा केलेली आहे आणि होर्मुझ समुद्रधुनी पश्चिम आशियात स्थित आहे हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न 11वा. 28व्या शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये किती भारतीय चित्रपटांचा समावेश करण्यात आलाय? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 7 चित्रपटांचा समावेश आहे. ठीक आहे, महत्वाचे पॉइंट्स पहा. 2026 मध्ये शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विक्रमी 7 भारतीय चित्रपटांचा समावेश करण्यात आलेला आहे. शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची ही 28वी आवृत्तीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि SIFFचे आयोजन चीनमधील शांघाय येथे करण्यात आले. हा महोत्सव या महोत्सवामध्ये भारतातील 7 चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत आणि हंटर मून हा चित्रपट गोल्डन गॉबलेट पुरस्कारासाठी स्पर्धेत आहे हे लक्षात ठेवा. शेवटचा मुद्दा सर्वाधिक. आणि गोल्डन गॉबलेट पुरस्कार हा SIFF मधील सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानला जातो. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. भारताचे प्रोफेसर बिमल एन पटेल यांनी कोणत्या संस्थेच्या न्यायाधीशपदी यांची निवड झालेली आहे असा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक सी, आंतरराष्ट्रीय समुद्र कायदा न्यायाधिकरण या संस्थेवरती त्यांची निवड झाली आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. प्रोफेसर बिमल एन पटेल यांची ITLOS मध्ये न्यायाधीशपदी निवड झालेली आहे आणि याचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल ट्रिब्युनल फॉर द लॉ ऑफ सी असा त्याचा फुल फॉर्म होतो. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रोफेसर बिमल एन पटेल यांची निवड 2026 ते 2035 या कालावधींसाठी झालेली आहे आणि ITLOS हे समुद्र कायद्याशी संबंधित वादांचे निराकरण करणारे न्यायाधिकरण आहे आणि रणधीर जयस्वाल हे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते आहेत आणि यांनी प्रोफेसर बिमल एन पटेल यांचं अभिनंदन केलं या नियुक्तीबद्दल आणि ITLOS मध्ये भारताची उपस्थिती अधिक यामुळे बळकट झालेली आहे. ठीक आहे, तर आजचे आपले 20 जून 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू so much.